वरून क्रिया पदाच्या रूपावरून क्रिया आता घडते. आता हे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी की तो काय आहे, वर्तमान काळ आहे. मग क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा आपल्याला समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ हा वर्तमान काळ त्या ठिकाणी असतो. आता घडली म्हणजे की क्रिया घडलेली आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येतं, म्हणून त्याला आपण वर्तमान काळ त्या ठिकाणी म्हणतो. आता पुढे त्याचा दुसरा प्रकार आहे भूतकाळ. दुसऱ्या प्रकारामध्ये भूतकाळ आपल्याला कशाला म्हणायचं, तर भूतकाळामध्ये आपल्याला सांगितलंय क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडलेली आहे. घडली असे जेव्हा समजते तेव्हा भूतकाळ असतो. तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, भूतकाळ. आता वर्तमान काळ आणि भूतकाळ या दोन मधला त्या ठिकाणी आपल्याला फरक लक्षात घ्यायचा आहे. वर्तमान काळामध्ये सांगितलं की क्रियापदाच्या रूपावरून क्रिया, महत्वाचं त्या ठिकाणी सांगितलं की क्रिया आता घडते, म्हणजे की क्रिया चालू आहे, आता घडते. आणि भूतकाळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडलेली आहे. मग दोन गोष्टी, वर्तमान काळामध्ये क्रिया आता घडत असते आणि भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी घडून गेलेली असते, म्हणून त्याला भूतकाळ असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता तिसरा जो घटक आहे प्रकार, तर त्याला भविष्य काळ आपण म्हणतो. आता भविष्य काळासंदर्भामध्ये आपल्याला काय त्याची व्याख्या केलेली आहे, तर क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल, घडेल असे जेव्हा समजते तेव्हा काळ कोणता असतो, भविष्य काळ. मग आपल्याला आता तिन्ही काळ त्या ठिकाणी आपल्याला इथं आपण पाहिलेले आहे. या तिन्ही काळाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करू तेव्हा आता याच्यातल्या तिन्ही घटकांमधला फरक फक्त लक्षात घ्यायचा असतो. आणि एकदा आपल्याला फरक लक्षात आला की येणारा जो प्रश्न असेल तो प्रश्न आपण सहजगत्या त्या ठिकाणी सोडवू शकतो. मग इथं वर्तमान काळामध्ये क्रिया आता घडते, भूतकाळामध्ये क्रिया पूर्वी घडलेली आहे, आणि भविष्य काळामध्ये आपल्याला काय सांगितले, क्रिया
पुढे घडेल, हे क्रिया पुढे घडेल असं त्या ठिकाणी असं जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपल्याला भविष्य काळ असतो. मग अशा तिन्ही काळाची ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. आता हे सगळं आपण क्रियापदाच्या संदर्भामध्ये की क्रियापद हे वाक्याचं महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर आपल्याला काळाचे प्रकार त्या ठिकाणी कळतात आणि हे तीन मुख्य प्रकार त्या ठिकाणी आहेत. मग वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ आणि भविष्य काळ अशा स्वरूपाची त्या ठिकाणी आपल्याला प्रकार सांगता येतील. आता आपण याची उदाहरणं त्या ठिकाणी घेऊया आणि उदाहरणाच्या अनुषंगाने मग आपल्याला काळ कसा ओळखायचा हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. आता उदाहरण घेत असताना मग क्रियापद आणि क्रियापदानुसार काळ त्या ठिकाणी कशा स्वरूपाने बदलणार आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पहिलं आपण उदाहरण घेतलं तर समीर क्रिकेट खेळतो. दुसरं आहे समीर क्रिकेट खेळला आणि तिसरं वाक्य समीर क्रिकेट खेळेल. आता हे तीन वाक्य त्या ठिकाणी आहेत. आता तीन वाक्य आपल्याला या तिन्ही वाक्याचं त्या ठिकाणी की काळाचा प्रकार त्या ठिकाणी ओळखायचा आहे. मग काळाचा प्रकार ओळखत असताना आपल्याला पहिल्यांदा वाक्याचं त्या ठिकाणी की क्रियापद शोधावं लागेल. क्रियापद एकदा वाक्याचं शोधलं की आपल्याला काळ ओळखणं त्या ठिकाणी सोपं जातं. मग आपल्याला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी अशी वाक्य दिलेली असतील त्यावेळेस आपण वाक्य नीट वाचायचं आणि त्या वाक्यातील क्रियापद अगोदर शोधायचं आणि क्रियापद शोधलं की आपल्याला काळाचा प्रकार ओळखणं सोपं जातं. मग आता जसं पहिलं वाक्य मी इथे लिहिले समीर क्रिकेट समीर क्रिकेट खेळतो. आता असं वाक्य त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. मग खेळतो हे क्रियापद आहे. तर आता क्रियापद त्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद त्या ठिकाणी म्हणतो. मग आता समीर क्रिकेट खेळतो हे क्रियापद आहे. त्यानंतर मग या क्रियापदामध्ये आता आपल्याला या वाक्याचा क्रिया कधी घडलेली आहे हे समजणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जर आपण विचार केला तर खेळतोय असं जर क्रियापद असेल तर क्रिया काय झालेली आहे तर क्रिया आता घडते. मग क्रिया जर आता घडत असेल तर त्या वाक्याचा काळ हा काय असतो वर्तमान काळ. तर त्या वर्तमान काळ. आता दुसऱ्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी आपण विचार करू समीर क्रिकेट खेळला हे क्रियापद आहे. मग या क्रियापदावरून आपल्याला काय समजतं तर त्या ठिकाणी की क्रिया काय झालेली आहे समीर क्रिकेट खेळला
म्हणजे की तो क्रिया त्याच्याकडून पूर्वीच घडलेली आहे. मग क्रिया याला म्हटलं जातं की क्रिया पूर्वी घडली. क्रिया पूर्वी घडली तेव्हा त्या वाक्याचा काळ असतो भूतकाळ. तर त्या वाक्याचा काळ त्या ठिकाणी भूतकाळ असतो. मग आपण आता हे कशावरून शोधलं? खेळतो, खेळला, या दोन क्रियापदावरून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्याचा काळ त्या ठिकाणी ओळखता येतो. आता तिसरं वाक्य, समीर क्रिकेट खेळेल. आता खेळेल हे त्या ठिकाणी क्रियापद आहे. मग खेळेल हे क्रियापद त्या ठिकाणी क्रिया काय होणार आहे? तर क्रिया पुढे, क्रिया पुढे घडेल असं आपल्याला समजते की क्रिया पुढे घडेल तेव्हा त्या वाक्याचा काळ त्या ठिकाणी कोणता असतो? तर भविष्य काळ असतो. भविष्य काळ. तर अशा स्वरूपाने आपल्याला या काळाचे प्रकार आणि प्रकारामध्ये त्या ठिकाणी काळ कसे ओळखायचे, तर समीर क्रिकेट खेळतो, खेळण्याची क्रिया त्या ठिकाणी आता घडत आहे म्हणून ह्या वाक्याचा काळ हा वर्तमान काळ आहे. समीर क्रिकेट खेळला, क्रिया पूर्वी घडलेली आहे म्हणून या वाक्याचा काळ भूतकाळ आहे. तिसरं सांगितलं समीर क्रिकेट खेळला, खेळेल तर क्रिया पुढे त्या ठिकाणी घडणार आहे किंवा घडेल असं आपल्याला त्या ठिकाणी समजते म्हणून त्या वाक्याचा त्या ठिकाणी कोणता काळ असतो? भविष्य काळ असतो. अशा स्वरूपाने आपल्याला येणारे प्रश्न त्या ठिकाणी सोडवता येतील. तर हे झाले तीन प्रकार मुख्य. आता आपल्याला हे तीन प्रकारावरच थांबून चालत नाही. हे तीन प्रकार तर आपल्याला त्या ठिकाणी ओळखावेच लागतील. आता आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जो भाग आहे त्याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं त्या ठिकाणी असतं. आता त्याच्यामध्ये उपप्रकार त्या ठिकाणी पडतात. मग उपप्रकारामध्ये प्रत्येक काळाचे उपप्रकार त्या ठिकाणी कशा स्वरूपाने साधले जातात किंवा त्याच्यासाठी काय करायचं आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एकाच क्रियापद सर्व काळाच्या उपप्रकारात कसं चालतं या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता इथं एकच क्रियापद सर्व काळांच्या उपप्रकारात कसे चालते आता आपण साधारणतः क्रियापदाचा मूळ धातू अगोदर घेऊ. क्रियापदाचा मूळ धातू आहे लिहू. आता हा मूळ धातू त्या ठिकाणी आहे या धातूपासून हा धातू आहे लिहू. मग या लिहू या धातूपासून एकाच क्रियापद सर्व काळाच्या उपप्रकारात कसे चालते हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता उपप्रकार कोणते
तर आपल्याला त्या ठिकाणी की उपप्रकारामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, भविष्यकाळ हे तीन मुख्य प्रकार आहेत. मग या तीन मुख्य प्रकारामध्ये त्या इथं प्रकार, आता कोणकोणते प्रकार आहेत तर आपल्याला इथं पहिला प्रकार आहे साधा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, हा पहिला. दुसरा त्या ठिकाणी प्रकार आहे अपूर्ण, अपूर्ण वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ, भविष्यकाळ. चौथा प्रकार आहे रीती. आता रीत, आता या संदर्भामध्ये आपण हे चार प्रकार त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता आपण क्रियापद घेतलंय लिहू, तर साध्या वर्तमान काळामध्ये हे क्रियापद कसं, हा मूळ धातू कसा चालतो या संदर्भामध्ये आपण वर्तमान काळामध्ये तो कसा चालतो. मी निबंध लिहितो. आता बघा लिही, मूळ धातू लिही, लिहितो. आता हा मूळ धातू आपण लिहितो हे मूळ धातूचं क्रियापद बनवलं की मी निबंध लिहितो. हा वर्तमान काळामध्ये त्याचा साधा प्रकार झाला. भूतकाळामध्ये काय होईल, मी निबंध लिहिला, लिहिला. आणि भविष्य काळामध्ये काय होईल, मी निबंध लिहित असे, मी निबंध लिहित असे. आता आपण साधा वर्तमान, आता साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ या तिन्ही प्रकारची वाक्य त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आपण लिही हे मूळ धातू वापरून क्रियापद त्या ठिकाणी बनवलेलं आहे. मी निबंध लिहितो हे साधा वर्तमान काळामध्ये त्या ठिकाणी वाक्य होतं त्याचं, मी निबंध लिहितो हा साधा वर्तमान काळ, मी निबंध लिहिला हा साधा भूतकाळ आणि मी निबंध लिहित असे हा झाला साधा भविष्यकाळ. मग आता हे झालं साध्याच. आता अपूर्ण काळ कशा स्वरूपाचा असतो तर इथं मी निबंध लिहित आहे, म्हणजे आता अपूर्ण मी निबंध लिहित आहे. दुसरा मी निबंध लिहित होतो, लिहित होतो. आणि मी निबंध लिहित असेल, मी निबंध लिहित असेल.
वर्तमान काळ मी निबंध लिहितो, मी निबंध लिहिला, मी निबंध लिहित 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 चुकले, मी निबंध लिहीन पाहिजे. काय पाहिजे? मी निबंध लिहीन. आता अपूर्ण वर्तमान काळामध्ये आपण पाहतोय मी निबंध लिहित आहे, हा अपूर्ण वर्तमान काळ आहे. मी निबंध लिहित होतो हा भूतकाळ आहे. आणि मी निबंध लिहित असेल हा त्या ठिकाणी कोणता काळ आहे? भविष्य काळ त्या ठिकाणी आहे. असंही आपल्याला त्या ठिकाणी की आपल्याला आता ओळखता येईल. आणखी दोन प्रकार आपण घेऊ, दोन वाक्ये, म्हणजे त्याच्यातली काही आयडिया आपल्याला लक्षात येईल. मी निबंध लिहित आहे, सॉरी लिहिला लिहिला आहे. मी निबंध लिहिला होता, मी निबंध लिहिला होता आणि मी निबंध लिहित जाईल, लिहित जाईल. अशा स्वरूपाला हा अपूर्ण पूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहिला आहे म्हणजे माझं मी पूर्ण केलेलं आहे. भूतकाळामध्ये काय म्हटलेलं त्या वाक्यात? मी निबंध लिहित होतो. भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी सांगेल मी निबंध लिहित जाईल. अशा स्वरूपाला त्या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळामध्ये हे क्रियापद आपल्याला आपलं क्रियापदाचा मूळ धातू त्या ठिकाणी चालवता येतो. आता रीत या संदर्भामध्ये आपण लक्षात घेऊ. मी निबंध लिहित असतो, लिहित असतो. भूतकाळामध्ये मी निबंध लिहित असेल, लिहित असेल. आणि भविष्य काळामध्ये मी निबंध लिहित जाईल, लिहित जाईल. मी निबंध लिहित असेल. आता आपण चारही वाक्य त्या ठिकाणी इतर प्रकारामध्ये घेतले की साधा वर्तमान काळ मी निबंध लिहितो, अपूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहित आहे, पूर्ण वर्तमान काळ मी निबंध लिहिला आहे, रीत मी निबंध लिहित असतो. भूतकाळामध्ये मी निबंध लिहिला, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहिला होता, मी निबंध लिहित असे. भविष्य काळामध्ये मी निबंध लिहित, मी निबंध लिहित असे, मी निबंध लिहित असे आणि मी निबंध लिहित जाईल. अशा स्वरूपाचे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती त्याचे चार त्या ठिकाणी उपप्रकार आपल्याला कळतात. मग आता हे चारही आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. याच्यातून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे
की जर तुम्ही पहिला प्रकार पाहिला की वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ साध्यामध्ये जर पाहिलं तर क्रियापद स्वतंत्र आहे. लिहितो, लिहिला, लिही हे क्रियापद काय आहे? स्वतंत्र क्रियापद आहे. आणि अपूर्ण काळामध्ये आता काय आहे बघा. अपूर्ण काळामध्ये मी निबंध लिहित आहे, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहित असेल. पूर्ण वर्तमान काळामध्ये काय? मी निबंध लिहिला आहे, मी निबंध लिहित होतो, मी निबंध लिहित असेल. आणि रीतीमध्ये काय? मी निबंध लिहित असतो, मी निबंध लिहित असेल, मी निबंध लिहित जाईल. आता आपल्याला एक गोष्ट इथं लक्षात घ्यायची आहे. जर साधा वर्तमान काळ असेल, साधा भूतकाळ असेल आणि साधा भविष्य काळ असेल तर त्याचं क्रियापद स्वतंत्र असतं. म्हणजेच स्वतंत्र अशा शब्दाचं काय? तर ते क्रियापद संयुक्त क्रियापद त्याच्यामध्ये येतच नाही. आता संयुक्त क्रियापद म्हणजे की आता जसं आपण बघा पूर्ण, पूर्ण, रीती हे तिन्ही प्रकारात तुम्ही जर पाहिलं, लिहित आहे म्हणजे हे संयुक्त क्रियापद आहे, लिहित होतो संयुक्त क्रियापद, लिहित असेल संयुक्त क्रियापद, लिहित आहे, लिहित होतो, लिहित असेल. मग हे सगळे आपण तिन्ही प्रकारात अपूर्ण, पूर्ण आणि रीती या तिन्ही प्रकारामध्ये काय येतं? तर संयुक्त क्रियापद त्या ठिकाणी येतं. मग ज्या वेळेस आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे त्यावेळेस क्रियापद संयुक्त नसेल तर तो कोणता ना कोणता साधा काळ असेल. क्रियापद कोणतं नसेल? संयुक्त क्रियापद जर नसेल तर त्यावेळेस कोणता ना कोणता साधा काळ असेल. मग साधा कोणता असेल? वर्तमान असेल, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल. ही जर आपण आयडिया लक्षात ठेवली तर आपल्याला तो प्रश्न सहजरित्या त्या ठिकाणी सोडवता येतो. आता पुढे त्या ठिकाणी असं आपल्याला म्हणता येतं की क्रियापद संयुक्त असेल तर तो साधा काळ नसतोच. समजा आपल्याला परीक्षेत हे दिलंच नाही की मी निबंध लिहितो वगैरे, हा साधा काळ दिलाच नाही. आणि जर तुम्हाला हे वाक्य दिलं की मी निबंध लिहित आहे असं स्वरूपाचं वाक्य दिलं तर त्यावेळेस आपण या तिन्ही गोष्टीचा विचार करायचा. अपूर्ण, पूर्ण आणि रीती. या तीन गोष्टीचा आपण विचार केला की आपल्याला त्या ठिकाणी अपूर्ण, पूर्ण किंवा रीत ही काळ त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल आणि आपण त्या प्रश्नाची अगदी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सोडवू शकतो किंवा त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. ही जर तुम्ही आयडिया लक्षात घेतली की साध्या प्रकारामध्ये संयुक्त क्रियापद नसतं आणि मग जेव्हा संयुक्त क्रियापद नसेल तर तिन्ही काळापैकी एक काळाचं त्याचं उत्तर हमखास त्या ठिकाणी असतं. आणि मग जेव्हा संयुक्त क्रियापदाचं वाक्य तुम्हाला विचारलं जाईल त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी साधा वर्तमान काळाचा विचारच त्या ठिकाणी करायचा नाही. अशा स्वरूपाने आपण जर या घटकाकडे लक्ष दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी सहज की काळ आणि काळाचे प्रकार हे त्या ठिकाणी लक्षात येतील. तर इथपर्यंतच आपण आता काळाचा त्या ठिकाणी विचार करणार आहोत. आपल्याला आज दोन घटक संपवायचे. त्याच्यामधला पुढचा घटक आपल्याला तो देखील त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या घटकाचा देखील आपण विचार करणार आहोत. आता दुसरा जो घटक आहे आपल्याला दिलेला तो घटक आहे क्रियापदाचे अर्थ. आता क्रियापदाचे अर्थ या घटकाचा आपल्याला विचार करायचा आहे. पदाचे अर्थ.
आपल्याला आता क्रियापदाचे प्रकार नाही, क्रियापदाचा अर्थ आणि अर्थाचे प्रकार त्या ठिकाणी. पण आपल्याला क्रियापद माहित असणं देखील त्या ठिकाणी महत्वाचे. सकर्मक क्रियापद, आकर्मक क्रियापद, जसं आपण संयुक्त क्रियापद आता त्या ठिकाणी पाहिलं, हे क्रियापद तर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहेत असं आपण लक्षात घेऊ. आता आपल्याला क्रियापदाचे अर्थ लक्षात त्या ठिकाणी घ्यायचे आहे. बघा, आताच आपण क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो हे पाहिलं आहे. पण कधी कधी काळाचा बोध न होता क्रियापदाच्या रूपावरून बोलणाऱ्याच्या मनातील हेतू, उद्देश कळतो. आज्ञा, उपदेश, विनंती, कर्तव्य, इच्छा, संकेत वगैरे आपल्याला भावना कळतात. यालाच व्याकरणामध्ये क्रियापदाचा अर्थ असं त्या ठिकाणी म्हणतात. मग या क्रियापदाचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्यावेळेस क्रियापदाचे 4 प्रकार मानले गेलेले आहेत. मग 4 प्रकारापैकी पहिला स्वार्थ क्रियापद, दुसरा आज्ञा, तिसरा विद्यार्थ आणि चौथा संकेतार्थ. हे 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. आता पाहत असताना आपण याच्यामध्ये स्वार्थी क्रियापद कसं असतं, इतर कोणत्याही अर्थाचा बोध होत नाही, किंवा त्याला असं म्हटलं जातं की इतर कोणत्याही अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचाच अर्थ तेवढाच त्या ठिकाणी समजतो, तेव्हा त्यास स्वार्थी क्रियापद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता आपण या स्वार्थी क्रियापदाचा त्या ठिकाणी विचार करतोय. आता उदाहरण घेऊन त्या ठिकाणी आपण त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी तो समजून घेऊया. आता उदाहरणार्थ इथं मी पुस्तक म्हणजे आपले गंदी होणार नाही, एक एक आपण घेऊ. आता आपण पाहतोय स्वार्थी क्रियापद. मग हा कशाच अनुषंगाने त्या ठिकाणी त्याचं उदाहरण आहे. बघा, मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचतो. दुसरं उदाहरण आहे, मी शाळेत गेलो. तिसरं आहे, मी पास होईल. आता आपल्याला इथं स्वार्थी क्रियापद असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इतर कोणत्याही अर्थाचा बोध न होता क्रियापदाचा केवळ स्वतःचाच अर्थ तेवढाच आपल्याला समजतो. आता बघा, मी पुस्तक वाचतो, वाचणारा कोण आहे? मी. वाचणारा मी, क्रिया कशावर घडतीये? पुस्तकावर. मग क्रियापद आता की मी म्हणजे स्वतः, मग मी माझ्यासाठी मी पुस्तक वाचतो म्हणजे माझ्यासाठीच वाचतोय. मी शाळेत गेलो, मी त्या ठिकाणी शाळेत गेलोय, मी पास होईल, मी माझ्यासाठीच त्या ठिकाणी ही सगळी वाक्य म्हणतोय. म्हणजे प्रत्येक क्रियापदाला स्वतःचा अर्थ आहे. या तिन्ही क्रियापदाला काय आहे? स्वतःचा अर्थ त्या ठिकाणी आहे, स्वतःचा अर्थ आहे. मग असं त्या ठिकाणी जेव्हा क्रियापद येतात तेव्हा आपल्याला स्वार्थी क्रियापद म्हणायचं. आता स्वार्थी क्रियापदामध्ये त्याची स्वतंत्र आपण जर विभागणी केली तर असं म्हणता येतं आपल्याला, म्हणून,
वाचतो, गेला, होईल, ही सगळी क्रियापद स्वार्थी क्रियापद आहे. मग जर आपल्याला वाक्यामध्ये ही क्रियापद जर आली, मी पुस्तक वाचतो, मी गेला, गेलो, मी पास होईल, असे जेव्हा म्हणून वाचतो, गेला, होईल, अशी जर त्या ठिकाणी क्रियापद आले असतील तर त्यावेळेस आपल्याला त्या क्रियापदाचा जो अर्थ असतो तो काय असतो, स्वार्थी क्रियापद त्या ठिकाणी असतं. हे आपल्याला इथं समजून घेता येईल. आता त्याच्यातला दुसरा प्रकार त्या ठिकाणी आहे. तो दुसरा प्रकार कशा स्वरूपाचा आहे? आता दुसरा प्रकार आपण इथे लिहिला होता तो आहे आज्ञार्थी. आता दुसरा प्रकार आज्ञार्थी क्रिया. आता हा क्रियापद कसं, आज्ञार्थी क्रियापद आपल्याला त्याची व्याख्या आपल्याला करता येते. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा करणे, उपदेश करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे या गोष्टीचा आपल्याला बोध होतो. कशातून? क्रियापदाच्या रूपातून बोध होतो. त्यावेळेस ते वाक्य त्या ठिकाणी काय असतात, त्या वाक्याचं क्रियापदाचा अर्थ आज्ञार्थी क्रियापद त्या ठिकाणी असतो. मग आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी आपण घेऊ. प्रत्येक सुषमा जागेवर उभी राहा. असं वाक्य त्या ठिकाणी आहे. दुसरं वाक्य आहे पत्राला उत्तर नक्की पाठवा. नक्की पाठवा. तिसरा आहे देवा सर्वांना सुखी ठेव. सुखी ठेव. आता हे तीन वाक्य आहेत. आपल्याला तीन वाक्यावरून आता आपण पाहिलं की क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा असेल, उपदेश असेल, प्रार्थना असेल, आशीर्वाद असेल, विनंती असेल, अशा गोष्टी जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी क्रियापदाच्या रूपावरून कळतात त्यावेळेस त्या क्रियापदाचा अर्थ त्या ठिकाणी आज्ञार्थी अशा स्वरूपाचा असतो. मग इथं सांगितले सुषमा जाग्यावर उभी राहा. आता हे क्रियापद आहे, उभी राहा. त्यानंतर पत्राला उत्तर नक्की पाठवा. देवा सर्वांना सुखी ठेव. आता ही जी क्रियापद आहे या क्रियापदातून कोणता अर्थ त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतो? जर आपण सुषमा जागेवर उभा राहा, सुषमाला काय केलेली आहे? आपण आज्ञा त्या ठिकाणी केलेली आहे, म्हणून हा आज्ञा असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं की आज्ञा केलेली आहे. त्यानंतर इथं दुसरं वाक्य पत्राला उत्तर नक्की पाठवा. आता पत्राला उत्तर नक्की पाठवा आपण विनंती इथं काय केलेली आहे? विनंती त्या ठिकाणी केलेली आहे. आणि देवा सर्वांना सुखी ठेव असं जेव्हा आपण त्या ठिकाणी म्हणतो तेव्हा इथं काय केलेली आहे? प्रार्थना केलेली आहे. मग अशा आता बघा प्रत्येक क्रियापदातून आपल्याला अर्थ निघाला की जागेवर सुषमा जागेवर उभा राहा, आज्ञा केली आहे. पत्राला उत्तर नक्की पाठवा, विनंती त्या ठिकाणी केली आहे. देवा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना त्या ठिकाणी केलेली आहे. मग असे अनेक आपल्याला वाक्य त्या ठिकाणी की आता उपदेशाचं वाक्य
नेहमी खरे बोलावे. म्हणजे आपल्याला शिक्षक सांगत असतात की नेहमी खरे बोलावे. मग नेहमी खरे बोलावे हा शिक्षकाने मुलाला केलेला काय आहे, उपदेश त्या ठिकाणी आहे. आता औषध वेळेवर घ्या 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 असं आपण एखाद्याला त्या ठिकाणी म्हणतो की तुम्ही औषध वेळेवर घ्या. मग औषध वेळेवर घ्या हा आपण काय दिलाय, त्यांना सल्ला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला परमेश्वर तुमचे कल्याण करो. आता जेव्हा परमेश्वर तुमचे कल्याण करो असं जेव्हा आपण त्या ठिकाणी म्हणतो तेव्हा त्याचा प्रकार आशीर्वादामध्ये येतो. आणि मला तुझी वही दे असं जेव्हा आपण त्या ठिकाणी म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी तो प्रकार कोणत्यामध्ये येतो, मागणी प्रकारामध्ये त्या ठिकाणी येतो. तर अशा स्वरूपाने आपल्याला हा आज्ञार्थी क्रियापद देखील त्या ठिकाणी महत्वाचं आहे. अशा स्वरूपाची वाक्य त्या ठिकाणी येतात. आता वाक्य आल्यानंतर त्या ठिकाणाची आज्ञार्थीमध्ये आपल्याला काही नाही, फक्त क्रियापदाच्या रूपावरून आपण लक्षात घ्यायचं. आज्ञा झाली का, विनंती झाली का, प्रार्थना झाली का, आशीर्वाद दिलाय का, उपदेश दिलाय का, सल्ला दिलाय का, हे आपण क्रियापदाच्या रूपावरूनच करू शकतो. आणि तेव्हा आपल्याला त्या वाक्याचा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी आज्ञार्थी आहे असं त्या ठिकाणी म्हणता येतं. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तिसऱ्या प्रकारामध्ये विद्यार्थ क्रिया. आता हे क्रियापद ची व्याख्या कशी केली, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून विधी या शब्दात विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, इच्छा, विनंती, तर्क याचा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदाला त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. मग आता हे क्रियापद कशा अनुषंगाने येतं, मग याच्यामध्ये असते कर्तव्य, शक्यता, इच्छा, विनंती आणि तर्क अशा स्वरूपाची त्या ठिकाणी वाक्य येतात. त्यावेळेस त्या क्रियापदाचा अर्थ जर त्याच्यामध्ये कर्तव्य व्यक्त केला असेल, शक्यता व्यक्त केली असेल, इच्छा व्यक्त केली असेल, विनंती व्यक्त केली असेल, तर्क निर्माण केला असेल, तर त्यावेळेस त्या वाक्याचा त्या ठिकाणी आपल्याला जो अर्थ क्रियापदाचा अर्थ जो असतो तो क्रियापदाचा विद्यार्थ क्रियापद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ आपण काही उदाहरणे इथे घेऊया. आई वडिलांची आज्ञा पाळावी. आता असं वाक्य त्या ठिकाणी आहे. मला पहिला नंबर मिळावा. त्यानंतर तिसरं वाक्य, ती बहुधा घरी असावी. आता अशा स्वरूपाने आपण 3 वाक्य उदाहरण दाखल घेतलेली आहेत. मग इथं आपल्याला व्याख्यामध्येच त्या ठिकाणी सांगितलं की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, इच्छा, विनंती, तर्क याचा त्या ठिकाणी बोध होतो तेव्हा
विद्यार्थ क्रियापद असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता इथं पहिलं वाक्य दिलंय की आई वडिलांची आज्ञा पाळावी. आता या वाक्यातून आज्ञा पाळावी याच्यातून आपल्याला क्रियापदातून कोणता अर्थ बोध होतोय, तर आपलं ते काय आहे, कर्तव्य त्या ठिकाणी आहे, म्हणजे हा कर्तव्य. आता दुसरं वाक्य इथं दिलंय मला पहिला नंबर मिळावा. आता लगेच आपल्या लक्षात येतं की मला पहिला नंबर मिळावा म्हणजेच आपण काय इथं व्यक्त केली आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे. इथं इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. तिसरं सांगितलंय तिसरं वाक्य ती बहुधा घरी असावी. हा घरी असावी या शब्दातून असावी या क्रियापदातून आपल्याला काय समजतो, तर्क. मग याला तर्क त्या ठिकाणी की मग अशा स्वरूपानं तर्क, इच्छा, कर्तव्य, विनंती अशा स्वरूपाचे अर्थ जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून त्या ठिकाणी कळतात, त्यावेळेस त्या क्रियापदाचा अर्थ हा विद्यार्थ क्रियापद त्या ठिकाणी असतो. आता याच्यामध्ये आणखीन आपल्याला सांगता येईल की हे क्रियापद कसं त्या ठिकाणी असतं, तर साधारणतः त्या ठिकाणी की विद्यार्थी क्रियापदांना वा, वी, वे हे प्रत्यय जोडून येतात. आता कोणते, वा येईल, वी येईल, वे येईल, हे प्रत्येक क्रियापदाला जोडून त्या ठिकाणी येतात. आता आपल्याला इथं सांगितलंय की बघा आई वडिलांची आज्ञा पाळावी. इथं काय पाळावी, त्या ठिकाणी मला पहिला नंबर मिळावा. त्यानंतर आपण तिसरं वाक्य घेतलंय ती बहुधा घरी असावी, म्हणजेच वा, वा, वी, वे हे जर प्रत्यय त्या ठिकाणी क्रियापदाला लागले असतील तर त्यावेळेस त्या क्रियापदाचा अर्थ हा कोणता असतो, विद्यार्थी क्रियापद त्या ठिकाणी असतो. हे जर आपण लक्षात घेतले की ही वा, वी हे क्रियापदाला लागलेले प्रत्यय आहे, हे जर आपल्याला त्या ठिकाणी लक्षात राहिले तर लगेच आपल्याला कळतो की या क्रियापदाचा अर्थ काय आहे, विद्यार्थी क्रियापद आहे. हा तिसरा प्रकार त्या ठिकाणी आपला झाला. आपल्याला घटक सगळा पूर्ण करायचा आहे म्हणून थोडंस आपण कमी वाक्य त्या ठिकाणी घेतली. आता चौथा जो प्रकार आहे तो आहे संकेत अर्थ. संकेतार्थ क्रिया. आता या क्रियापदाची व्याख्या अशी केलेली आहे, संकेत म्हणजे आठ असते. नेहमी लक्षात घ्यायचे का, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याची व्याख्या अशी की जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून संकेताचा अर्थ निघतो तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता संकेतार्थी क्रियापदामध्ये काय असतं बघा, अट घटलेली असते, अट. आणि आपल्याला अट लक्षात आली की त्या ठिकाणी आपण म्हणायचं की तो संकेतार्थी क्रियापद आहे. मग ते कशा स्वरूपाचं त्या ठिकाणी असतं, तर त्याच्यामध्ये अशी वाक्य असतात की एकमेकावर त्या ठिकाणी अवलंबून असतात. मग उदाहरणार्थ आता हे पहिलं वाक्य घेऊ आपण, जर अभ्यास केला तर यश मिळेल. आता अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी वाक्य आहे. दुसरे हे आपण त्या ठिकाणी वाक्य घेऊ, तू आला नाही तर तरी चालेल, तू आला
नाही तरी चालेल. आता दोनच त्या ठिकाणी आपण वाक्य किंवा मला बरे असते तर मी भाग घेतला असता अशा स्वरूपाची वाक्य असतात. आपल्याला संकेत अर्थ सांगितलं की संकेतामध्ये अट असते अट. आता ही जी अट आहे ते कसे त्या ठिकाणी आपल्याला सांगितली बघा. जर अभ्यास केला तर यश मिळेल. म्हणजे की हे वाक्य या वाक्यावर काय आहे अवलंबून आहे. जर अभ्यास केला तरच काय मिळणार आहे यश मिळणार आहे. आणि इथं त्या ठिकाणी तू आला नाही तरी. आता तरी या शब्दाने त्या ठिकाणी हे वाक्य त्या ठिकाणी जोडलेलं आहे. तू आला नाही तरी काय होईल चालेल. मग आता अशा स्वरूपाची तू तरी जर तर अशी जर त्या ठिकाणी वाक्य येत असतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी एकमेकावर वाक्य अवलंबून असेल. त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ आपल्याला पूर्ण झालेला दिसून येणार नाही. त्यावेळेस संकेतार्थी क्रियापद त्या ठिकाणी असतं. आता याची टीप म्हणून आपल्याला लक्षात घेता येईल. संकेतार्थी क्रियापदामध्ये जर तर जरी तरी यासारखी संकेत बोधक काहीतरी संकेत सांगतात आपल्याला. संकेत बोधक उभयन्वयी अव्ययांनी त्या ठिकाणी जोडलेले असतात. आता हे जर तर हे उभयन्वयी अव्यय तरी हे उभयन्वयी अव्यय त्या ठिकाणी की जर तर जरी तरी तर की अशा स्वरूपाची त्या ठिकाणी उभयन्वयी अव्यय त्या ठिकाणी असतात. अशा अनुषंगाने आपल्याला संकेतार्थी क्रियापदाचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण मला दिलेला जो सर्व घटक आहे तो घटक माझ्या शक्यतेनुसार मी तुम्हाला समजून सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी जर लक्षात घेतल्या तर निश्चितच तुम्हाला येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्या ठिकाणी यश मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि मी इथंच